हॅलो हॅलो थँक्यू आत्माराम म्हात्रे आप्पा. तर उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचे 2:16 होत आहेत. आत्ताच आपण पाहिला एक मोठा मॅच, मोठा सामना मैदानामध्ये आपण पाहिला. वेताळदेव चांभारले विपक्ष गावदेवी साई या दोन संघांमध्ये सामना झाला आणि त्या सामन्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साई संघाने चांगला एफर्ट दिलं, पण शेवटच्या क्षणाला ज्या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाने केलेली कमाल पाहिली, जिथे मात्र फक्त 9 धावा खर्च केले आणि सामना पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेतला. सामन्याचा निकाल आमच्यापर्यंत येतोय. सामन्याचा सामनावीर घोषित केला जातोय. यस, 4थ्या क्रमांकावरती आला होता फलंदाजीसाठी. 7 चेंडू फेस केले, 3 षटकार लगावले, 23 धावांचं योगदान दिलं. अनिकेत मुंडे ठरलाय सामनावीर. तर मी देण्यासाठी विनंती करतो सन्माननीय कामगार नेते रवी शेठ घरत यांना विनंती आहे, आपले शुभास्ते आपण खेळाडू अनिकेत याला सन्मानित करायचा आहे. आपण पाहताय मडबी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटच्या दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आज सकाळपासून काय मोठे मोठे संघ खेळताना पाहतो. त्यापैकीच एक वेताळदेव चांभारले आणि गावदेवी साई या दोन संघांमध्ये सामना झाला आणि त्यामध्ये चांभारली संघ जिंकलाय. चांभारली संघाबद्दल एवढंच म्हणेन, यांचं म्हणजे असं झालं हे आले लेट पण झाले शेट. थोडासा उशीर केला, 20-25 मिनटं उशीर केला चांभारली संघानं, पण खेळ त्यांचा प्रभावित राहिलाय, हरकत नाही. थोडासा उशीर झाला. अलीकडच्या काळामध्ये ट्रॅफिक ही समस्यासुद्धा फार मोठी आहे. रोडसुद्धा बऱ्याच ठिकाणी खराब आहेत. कदाचित त्यामुळे सुद्धा त्यांना उशीर झाला असेल, पण हरकत नाही. जाऊया मैदानाच्याकडे, जिथे आपण पाहतोय आमच्यासोबत मुरबी संघाचे 12th मॅन जोडले गेलेत सूरज पाटील. कारण संघ जेवढा मोठा आहे, एवढ्या मोठ्या संघामध्ये 12वा खेळाडू म्हणून सुद्धा स्थान मिळणं ही साधी गोष्ट नाही आहे. मुरबी संघ म्हटला तर नवी मुंबई परिसरातील फार मोठा संघ, नावाप्रमाणे त्यांचं कर्तृत्व सुद्धा राहिलं आहे. तर मुरबी संघाच्या बाबतीत काय सांगावं मित्र, आज मुरबी संघाला बिग सपोर्टर म्हणून ज्यांना आपण पाहतो, आज या स्पर्धेसाठी स्पेशली इन्व्हिटेशन आहे, मॉन्टी शेटसुद्धा उपस्थित आहेत, तर त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत. तसेच मुरबी संघ म्हटला तर आठवण होते त्याच गावातील एक समालोचकांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती रायगडच्या समालोचकांनी दिलं आहे, असे संदीपजी पाटील, जे समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. फार मोठं नाव आहे आणि कर्तृत्वसुद्धा तसंच. मुरबी संघाच्या बाबतीत मित्र काय म्हणावं, आज टेनिस क्रिकेट विश्वाला असा एक अनमोल हिरा, असे अनमोल 2 हिरे मी म्हणेन या मुरबी संघाने दिलेत की त्यांचं फार कौतुक करावं असं वाटतं. कधी कोणत्याही प्रकारचा मीपणा नाही, कधी कोणत्या प्रकारचा गर्व नाही, पण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खुल्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना संधी मिळते, तेव्हा तेव्हा या खेळाडूंनी छाप पाडली आहे क्रीडा रसिकांच्या मनावर. असे खेळाडू मैदानामध्ये आहेत. मी आवर्जून नाव घेईन, मग त्यामध्ये ओमकार असेल, बंटी ठाकूर असेल, विकी पाटील असेल, चेतन ठाकूर असेल, महेश दळवी, संतोष ठाकूर, समीर ठाकूर, अनिकेत ठाकूर, प्रताप नावडेकर आणि संकेत पाटील. हे नाव कसं विसरून चालेल, कारण काय गोलंदाजी त्या गोलंदाजाची राहिले कोपर खेळण्याच्या मैदानावर प्रभावित केलं. जाऊया मैदानाच्या दिशेने. अंपायर सिग्नल, गेम ऑन. माहुलचा 12th मॅन. वेग आहे, वेगावरती जणू काही स्वार. गोलंदाज प्रताप नावडेकर, फलंदाज येतात. 12th मॅन प्लीज, माहुल टीमने 12th मॅन पाठवा प्लीज. स्पर्धा मोठी आहे, लाईव्ह आहे, त्यामुळे आपल्या खेळाडूंची नावं आम्हाला समजणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट, फुल टॉस. यावेळेस मात्र खोलवर होता, पण करून खाण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख मी म्हणेन क्षेत्ररक्षण केलं जातं सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक समीर ठाकूरच्या माध्यमातून. खरं तर मुरबी टेनिस क्रिकेटचे मास्टर माइंड म्हणून ज्यांना आपण संबोधतो, MD, यस MD या नावाने ज्यांना संबोधलं जातं, महेश दळवी, या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. मोठं नाव आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू ऑन सेटला स्ट्रोक लगावलाय, फ्लाय टेस्ट स्ट्रोक. चेंडू थांबत नाहीये, चेंडू लॉंग ऑन सीमा पार. पहिला षटकार. यस, सुरुवातीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय महेश माहुलकर आणि कल्पेश वैती.
महेश मांडवणकर आणि कल्पेश वैती असे खेळाडू मैदानामध्ये आहेत. प्रतापचा हा चेंडू क्लास, दर्जा आणि तेवढीच गुणवत्ता सिद्ध करणारा फटका. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. धन्य ती शिवनेरी जिथे शिव जन्माला, आनंदून बोल धरती भाग्योदय झाला. धन्य ती शिवनेरी जिथे शिव जन्माला. सामना हा अतिशय रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. टफ फाईट होणार यात मात्र शंका नाहीये. सुरुवातीचे 2 चेंडू प्रताप आपल्या नावावरती करतोय आणि त्यानंतर महेश करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा क्लास दाखवणारा फटका. डीप कव्हर सीमारेषा क्लिअर करतो. अंपायर सिग्नल. 1 बाउन्स, 4 रन. पहा, फलंदाजाची आपण फलंदाजी पाहिलीच. सुरुवातीला प्रतापला त्यांनी पाहिलं, प्रतापला न्याळलं, प्रतापचे चेंडू रीड केले आणि त्यानंतर काय दर्जेदार फटके लगावले. बरोबर क्षेत्ररक्षकाच्या वरतून, बरोबर जिथे गॅप आहे तिथे. यालाच म्हणतात गुणवत्ता आणि दर्जा. तो सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय महेश याने. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस ऑन स्ट्राईकला स्ट्रोक लागवला. मिस टायमिंग आहे, पण चेंडू आपण पाहिला तर डीप मिडविकेटकडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शुभम ठाकूरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. 16 धावा त्यात पहिले षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना माहुल गाव बिनबाद 16. दुपारच्या सत्राला सुरुवात होतोय. आपण पाहतोय 2:22 झालेत. म्हणजे 3 दुऱ्या आपण पाहतोय घड्यावरती पाहायला मिळतील. 2 वाजलेत, 2:22 होत आहेत. 3 दुऱ्या घड्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरणातील थोडासा बदल पाहायला मिळतोय. अगोदर वातावरण शांत होतं, हवा थांबली होती. आता हवा वाहू लागले, प्रेक्षक थांबलेत. जे प्रेक्षक जेवणासाठी गेले होते ते प्रेक्षक पुन्हा आलेत आणि थांबलेत. ही आहे या क्रिकेटची महती. आणि या क्रिकेटने फार वेळ लावून ठेवलंय. अक्षरशः आपण नेहमी म्हणतो अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. पण याच 3 मूलभूत गरजांमध्ये माणसानं क्रिकेटला सुद्धा जणू काही सामावून घेतलं की का. कारण प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल, क्रिकेट पाहणं, क्रिकेटचा आढावा घेणं, क्रिकेटरांना फॉलो करणं, या सर्व गोष्टी अलीकडच्या काळामध्ये फार होऊ लागल्यात. पण हे सर्व होत असताना मी तमाम जमलेल्या तरुणांना एक विनंती करेन, अस्तित्वाचं भान ठेवून आपण कोणती गोष्ट करा जिथे आपलं करिअर खराब होणार नाही. यावेळेस फटका मात्र खराब आलाय की काय असं म्हणता सुद्धा येणार नाही, कारण चेंडू हवेच्या जोरात निघून चाललाय. सीमा पार षटकार. हॅलो, अतिशय जबरदस्त फटका आला आणि निसर्गाची साथ मिळाली. मी म्हटलं होतं वारा थांबलाय, वाहू सुद्धा लागलाय आणि त्याच वाऱ्यानं साथ दिली फलंदाज कल्पेश वैती यांना. यावेळचा चेंडू यावेळेस क्षेत्र निवडलंय, लॉंग लेगच्या दिशेनं लगावलाय. एक फ्लॅट हेड स्ट्रोक, 6 रन्स. एखाद्या माणसाच्या सान्निध्यात राहिल्यानंतर त्याच्या मनात काय चाललंय हे तुम्ही तुमच्या कल्पक बुद्धीने ओळखू शकता. पण या सामन्यामध्ये नक्की काय, या सामन्याचं भवितव्य काय हे ओळखणं फार कठीण झालं. पण सामना चुरशीचा होईल हे मात्र सांगणं सोपं आहे. समोर आपण पाहतो एकीकडे माहुलगाव तर दुसरीकडे मुरबी. दोन्ही संघांमध्ये एम फॅक्टर. पाहूया कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. गोलंदाज संकेतला आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार. तिसरा चेंडू टाकलाय, शॉर्ट पीस आणि त्याच्यावरती आकडा आहे 6चा सलग तिसरा षटकार. जबरदस्त फटका आपण पाहतोय. A1 क्वालिटीची फलंदाजी आज मैदानामध्ये पाहायला मिळते. फलंदाज कल्पेश वैतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर माहुल गावातून बिलॉंग करतायत, पण
मुंबईतील विक्रोळी संघामध्ये या खेळाडूला आपण व्यावसायिक खेळ करताना पाहतो. व्यावसायिक खेळामध्ये त्यांना माहुल गावाचं वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत जवळजवळ 4 खेळाडू त्यांचे असे आहेत की 6 खेळाडू असे आहेत की जे ओपनमध्ये खेळत असतात. एकाच गावातील ते खेळाडू आहेत. पण मुरबी सुद्धा त्याच ताकदीचा संघ आहे. इथे मात्र फटका फसलाय. यावेळेस मात्र कल्पेश वैतीला मैदानाच्या बाहेर रस्ता, फलंदाज झेलबाद. पहिला फलंदाज बाद होतोय कल्पेश वैती आणि आता मात्र कल्पेश माहुलकर कडक या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू. फार व्यावसायिक खेळामध्ये फार मोठं नाव आहे या खेळाडूचं. जबरदस्त खेळ त्याचा नेहमी राहिलाय. पण प्रभावित केलं आज कल्पेश वैती यांनी. काय दर्जेदार सलग 3 चेंडू 3 षटकार लगावले आणि चौथ्या चेंडूवरती मात्र झेलबाद झाले. 4 चेंडू फेस केले. 18 धावांवरती बाद होत आहेत कल्पेश वैती आणि कल्पेश माहुलकर येतात मैदानावर. गोलंदाज संकेत पाटील. राऊंड विकेट. स्लोवर डिलिव्हरी. यावेळेस मात्र बॉटम एज घेऊन चेंडू पाहिला तर डीप मिड विकेट कडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण समीर ठाकूर करतायत. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धाव फलकावती लागल्या जातात. 35 रन्स 35 रन्स. 5 षटकांचा हा सामना आहे. फुल टॉस. यावेळेस कल्पेश माहुलकर थांबायला तयार नाही आहे. पहिला चेंडू कडकचा कडक फटका. दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं कौन. येस. टेनिस क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये माझं नाव का घेतलं जातं हे सांगणारा हा फटका होता कल्पेश माहुलकर या फलंदाजाचा. संघाची धावसंख्या आता मात्र 40+1 41 धावा होत आहेत. दुसरं षटक आपण पाहिलं मागडं ठरलंय थोडंसं. प्रताप नावडेकर 16 धावा ज्यांनी खर्च केल्या. पण त्यानंतर संकेत पाटील आले ज्यांनी 4 षटकार खाल्ले, 1 सिंगल दिले आणि 1 फलंदाज कल्पेश वैती यांना बाद केलं. 25 धावा खर्च करत 1 सबळता प्राप्त केली. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. सामना चुरशीचा होईल कारण एकीकडे मुरबी तर दुसरीकडे आपण माहुल गाव असे 2 संघ मैदानामध्ये पाहतो. मैदान मात्र निवडले, स्पर्धा मात्र निवडली आहे मडवी 11. कारण स्पर्धा सुद्धा तेवढीच दर्जेदार आहे जेवढे 2 संघ दर्जेदार आहेत. ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर 2 लाखाच्या स्पर्धेला ज्या पद्धतीनं ट्रॉफीज असतात किंबहुना यासुद्धा याच्यापेक्षा छोट्या छोट्या ट्रॉफीज असतात. आज आपण फर्स्ट प्राईजची ट्रॉफीचा जर बेस पाहिला तर खेळाडूंना विचार करावा लागेल ही ट्रॉफी कोणाला द्यायची आणि कोणत्या जागी ठेवायची हा विचार करावा लागेल. एवढ्या मोठ्या ट्रॉफीज आज या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. एक दर्जेदार स्पर्धा कशी असावी याचं उत्तम उदाहरण आज मडवी 11 जासई या संघानं दिलं आहे. तर जाऊया मैदानाकडे. सामन्याला सुरुवात. बंटी ठाकूरचा पहिला चेंडू अखूट टप्प्याचा हा झेल टिपलाय जबरदस्त. प्रताप नावडेकर दुसरा फलंदाज झेलबाद. बंटी ठाकूर आल्या मात्र चांगली अशी झेल टिपतायत आणि कल्पेश वैती बाद झाल्यानंतर महेश जे फलंदाज बाद झाले. 8 चेंडू ज्यांनी फेस केले. स्क्रीनवर आपण पाहतोय 17 धावा ज्यानं केल्या, 2 चौकार आणि 1 षटकार लगावत झेलबादच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. 3ऱ्या क्रमांकावरती आता मात्र फलंदाज आलेत कल्पेश माहुलकर आहेत आणि 4थ्या क्रमांकावरती येत आहेत फलंदाज नितेश कोळी. स्ट्रायकर कल्पेश कडक. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फिल्डिंग त्याच्यासाठी अगदी सीमारेषे लगत. डीप स्क्वेअर लेग. ज्या ठिकाणी त्याचा स्ट्रॉंग झोन ओळखला जातो अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न केला जातोय.
यष्टी रक्षक ओंकार पाहतोय आपण अगदी यष्ट्यांना खेटून क्लोज किपिंग करतायत. एक वेगळी रणनीती असते आणि ती आखावी लागते. चाणाक्ष रीतीने सामन्यामध्ये फार राहावं लागतं. ते प्रयत्न केलेत. यावेळेस मात्र तुम्ही ऑन साईडला राहा, मी मात्र दिशा बदलतोय. चेंडू डीप पॉइंट सीमा पार, चौकार. छोड़ दिया जा, छोड़ दिया जा, नक्कीच हे त्या भुंग्याला विचारा. तो भुंगा सांगेल एखादे झाड पोखरण्याची ताकद त्या भुंग्यामध्ये आहे, पण तोच भुंगा जर कमळाच्या पानात अडकला तर त्या पाकळ्या छेदू शकत नाही. त्यामुळे सांगणं कठीण. सामना गुलदस्त्यामध्ये आहे. यावेळचा चेंडू ओरपीस बॅटवर घेतला, बिरकावून दिलाय, आउट ऑफ द स्टेडियम. 6 रन्स. षटकार चौकार, षटकार चौकारांची बौछार होताना दिसते. जसे वारे वाहू लागलेत तसे फलंदाज सुद्धा आपले वेध बदलत आहेत. धावा संख्या होते 51. अर्धशतक धावा पालकावरती लागलं जात आहे. माहुल संघाचा जबरदस्त फलंदाजी. तिसरं षटक मार्गस्थ असताना बंटी ठाकूर पहिले 2 चेंडू एकही धाव नाही सफलता. त्यानंतरच्या 2 चेंडूची 10 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू आउटसाईड टच स्टंप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र फलंदाज कल्पेश थोडेसे मिसजज होतात. हा चेंडू ते समजू शकले नाही, चेंडू रीड करू शकले नाही. परिणामता चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मिड ऑन कडे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. संकेत पाटील यांच्या माध्यमातून कोपर खेळण्याच्या मैदानावरती ज्याची प्रभावित गोलंदाजी राहिली होती आणि रायगडच्या क्रिकेटची ज्यांनी शान राखली, बेस्ट बॉलर म्हणून त्याला परी 11 रायगडमधून संबोधलं गेलं होतं. प्रभावित खेळाडू अनेक या मोरबी क्रिकेटने दिलेत आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोरबी संघाचं नावसुद्धा हे आज नेहमी आदरानं आणि ठळक अक्षरात घेतलं जातं. संघाची धावसंख्या आहे 52 धावा. 3 षटकं संपतायत. पहिल्या षटकाला आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या 25 आल्या आणि तिसरं षटक हाताळणारे बंटी ठाकूर यांनी 11 धावा खर्च केला. एक षटकार आणि चौकाराच्या साह्यानं जवळजवळ 11 धावा आल्या, 1 सफलता मिळवत. तिसरं षटक हाताळण्याचं 4थं षटक असेल, ज्यानं दुसरं षटक महागडं ठरलं होतं. संकेतलाच पाचारण केलंय 4थं षटक हाताळण्यासाठी. संकेत टू कल्पेश माहुलकर. कल्पेश माहुलकरचं आपण पाहिलं तर आतापर्यंत 17 धावांवरती खेळतोय. नाबाद 17 स्क्रीनवरती आपण पाहू शकता. साईप्रीत लाईव्ह, चंदू वाघमारे आणि टीम. यावेळचा चेंडू पाहिला आणि मात्र प्रहार केला. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून मेगा 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 सिक्सर. बचना ए हसीनो तो मैं आ गया, ए बचना ए हसीनो लो मैं आ गया, हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा. प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे इशारे देतोय फलंदाज. काय धुव्वादार फलंदाजी करतोय. नक्कीच एकीकडे आपण पाहतोय संकेत पाटील, ज्यानं गेल्या आठवड्यामध्ये काय गोलंदाजी केली आणि रायगडचा कडक गोलंदाज म्हणून ज्याला पाहिला. पण इथे फटकेबाजी करणारा फलंदाज सांगतोय तू रायगडचा कडक खेळाडू असेल तर मी सुद्धा मुंबईचा कडक खेळाडू आहे. यावेळचा चेंडू जबरदस्त, पुन्हा एकदा फटका आला, पाहिला आणि पुन्हा एकदा भिरकावून दिला. त्याच दिशेनं षटकार. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. गोलंदाज संकेत पाटील. सुरुवातीला सुद्धा संकेतवर तसाच प्रहार झाला होता. कल्पेश वैतीच्या माध्यमातून सलग 3 षटकार आले
आणि त्याच संकेतचं स्वागत पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये सलग 2 षटकार लगावतोय कल्पेश माहुलकर. संघाची धावसंख्या आहे यावेळचा चेंडू प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू लॉंग लेग कडे आउटफील्ड थोडीशी तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला गडबड करून देते. चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू टू जी मास्टर. धावसंख्येचा आतापर्यंत विचार केला 9 चेंडू 33 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आहे 68 धावा. 68 धावा. संकेत येस. यावेळचा चेंडू मात्र फसवून जातोय फलंदाजाला. अगदी खोलवट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. आउटसाईड टू ऑफ स्टंप चेंडू ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न. जो प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज स्वतःचा बचाव करण्यासाठी सातत्याने करतात आणि तो चेंडू जर योग्यरित्या आपण हाताळू शकलो तर खऱ्या अर्थाने यशस्वी गोलंदाज म्हणून त्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. यावेळचा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीनं टाकलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा असं सांगणारा आता मात्र मैदानामध्ये खेळ चालू आहे. सुरुवातीचे 3 चेंडू 16 आल्या. त्यानंतरचे 2 चेंडू एकही धाव येत नाहीये. गोलंदाज संकेत पाटील. क्या बात. यावेळचा हा चेंडू वेग होता आणि अपेक्षापेक्षा सुद्धा खाली राहिला. त्यामुळे फलंदाज या चेंडूवरती काहीही करू शकले नाही. चेंडू आला निर्धाव. संकेत पाटीलने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. सुरुवातीचे 3 चेंडू ज्या अँगलने रिलीज केले जिथे टप्पा टाकला तिथे मार बसला. पण त्यानंतर त्या फलंदाजाचा अभ्यास करून सलग 3 चेंडू त्याच फलंदाजाला निर्धाव फेकले. आणि पुन्हा एकदा मी रायगडमध्ये मला गोलंदाज म्हणून का संबोधलं जातं, चांगला गोलंदाज म्हणून, याचं उत्तम उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे संकेत पाटील यांनी. 4 षटकं संपतात. धावसंख्या 68. 68 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 68 धावा. 2 विकेट के नुकसान के बाद टीम का स्कोर हुआ है 68 रन्स. मैदानातील स्मशान शांतता बरंचसं काही सांगून जाते. कारण आतापर्यंत आपण पाहिला 24 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 68 झाली आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी समीर ठाकूर एस फॅक्टर. संकेत नंतर समीर. कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवसभर सूरज एस फॅक्टर फार चालू. सूरज पाटील प्रभात खेळ. सुरते भागेश यांचा सुद्धा प्रभावित खेळ. यावेळचा फटका मात्र प्रभावित करत नाहीये आपल्या पाठीराख्यांना. कारण फटका फसलाय. शॉर्ट्स लिमिट आपला उडालेला झेल टिपलाय आणि फलंदाज नितेश कोळी होतोय झेलबाद. न्यू कॅन्डिडेट आपण पाहताय मैदानामध्ये सुनील माहुलकर. सुनील माहुलकर मैदानामध्ये येत आहेत. 5व्या क्रमांकावरती येणारे फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहता आले कल्पेश माहुलकर, जे आतापर्यंत खेळतात 12 चेंडू 33 वर. क्या बात. यावेळचा चेंडू चांगला आहे आणि फटका मात्र फसला जातोय. झेल उडालाय. टिपला जातोय झेल. क्षेत्ररक्षक बंटी ठाकूरच्या माध्यमातून फलंदाज होतोय झेलबाद. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ना, तेव्हा ते साध्य करून दाखवणं, त्याच्यात सर्वात मोठा आनंद असतो. असं वाटलं होतं या फलंदाजाला आता बाद करणं कठीण आहे मुरबी संघाच्या गोलंदाजांना, पण ते करून दाखवलं समीर ठाकूर यानं. समीर ठाकूर आपलं नाणं खणखणीत वाजवतोय. आत्तापर्यंत सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद करून आणि कमबॅक केलंय. 68 धावा आत्तापर्यंत आहेत. बाद झालेले फलंदाज आपण पाहताय
गलीमध्ये असतं फसली पाहिजे क्षेत्ररक्षक अमित कोहली. आपण बस सातत्यानं म्हणतो क्रिकेटमध्ये फिटनेस महत्त्वाचे असते, पण अमित कोहली ह्याच्या चपलाने झेल पकडला, म्हणजे झेल नव्हता, ज्या चपलाने चेंडू पकडला त्यावेळी कधी कधी हे प्रश्नासुद्धा आपण निरुत्तर होत असतो. अशा प्रकारचं त्यांची शरीरयष्टी, पण मात्र त्यांची उमेद, त्यांची जिद्द त्यांना मैदाने घेऊन आला आहे आणि मैदान ते चांगली कामी करतात. त्यावेळेचा चेंडू पॅडवर बॅटला लागणे, पॅडवर आदलची चेंडू जाते, निर्धाव जबरदस्त गोलंदाजी, काय फलंदाजी केली होती ती कल्पेश माहुलकरनं अप्रतिम घनागती प्रहार केले होते आणि गोलंदाजीसुद्धा तशीच तेच तर्रार गोलंदाजी करतो आहे. जिथं 83 धावांचा पाठलाग करायचा, 16च्या सरासरीने वाटचाल करायची, पण ओमकार पाटील सारखा सुद्धा फलंदाजाला पहिल्या चेंडूवर समाचार घेणं खामोश ठेवतोय आणि यावेळेचा चेंडू कायचा खाली राहिला, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं जातं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुरबी संघानं 83 धावांचा पाठलाग करताना धावा जमवल्या ते एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. म्हणजे विचार केला तर पहिल्या षटकामध्ये माहुल संघाने 16 धावा जमवल्या होत्या, तर या षटकामध्ये यांनी मुरबी संघाने 5 धावा, 11 धावांवर पिछाड्या पहिल्या षटकामध्ये. सध्या तरी आपलं वाटते, पण अद्याप सामना काही संपल्याने 4 षटकं बाकी आहेत. 78 धावांची गरज आहे. ओमकार पाटील एक मोठं नाव मैदान खेळताना दिसतोय, त्याच्या डोक्यामध्ये काही योजना असतील आणि योजना आखणं गरजेचं असतं. ज्यावेळी आपल्यासमोर प्रॉब्लेम निर्माण होतो थोडंसं थांबावं, वाट पाहायची आणि जेव्हा आपल्याला काही संधी मिळेल तेव्हा त्या प्रॉब्लेमवर तुटून तडायचं असतं. अशा प्रकारची योजना त्याच्या मनामध्ये असेल. निश्चितच एक चांगला खेळाडू आहे. यावेळी माहुलचं क्रिकेट बघितलं तर फलंदाजी आणि गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम केली. गोलंदाजीचा विचार केला, पहिलं षटक P1चं अतिशय जबरदस्त फेकलं, जिथं मुरबी संघाला बॅकफुटर पाठवले, परतावं लागेल, मुरबी संघाला मोठे फरके मारावे लागतील. 78 धावांचा पाठलाग अद्याप करावा लागेल. उरलेल्या 24 चेंडूमध्ये 78 धावा आणि येतोय महेश मांडवकर. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. या शृंखलेचा नियम आहे 4 दिवस चांगलेली शृंखला आणि 4 दिवसामध्ये जे पंचांचे निर्णय त्यानुसार जे पंचांचा डिसिजन आहे त्यानुसार ही शृंखला चाललेली आहे. 4 दिवस ही शृंखला आपण बघत आहोत. सातत्यानं चांगले पंचांचा नमुना ते बघत आहेत, करत आहेत आणि यावेळीसुद्धा आपण बघूया. खेळ लगेच चालू करावा. स्पर्धा मोठी आहे. आजचा मेगा फायनलचा दिवस, सहकार्याची अपेक्षा, खेळ लगेच चालू करावा. संदीप पाटील आमचे पंच तुमच्या शंकेचे निरसन करतील. एक शंका निर्माण झाली माहुल संघाच्या मनामध्ये, त्या शंकेचं निरसन नक्कीच होईल. आपली जी शंका असेल, पण खेळ लवकर चालू कसा होईल त्याचा विचार करा, कारण मेगा फायनलचा सामना खेळवायचा आहे. आपल्याकडे वेळ आता खूप कमी आहे. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसा प्रत्येक संघ जास्त वेळ घेईल ही आम्हाला अपेक्षा आम्ही जाणून आहोत. त्यामुळे योजना ही आखणं गरजेचं आहे. योजनेनुसार खेळ चाललेला आहे आमचा आणि त्यानुसार इतर संघांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट करावा. अतिशय चांगली स्पर्धा, मडवीरन जासे यांच्या आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये बघितलं तर बिग ट्रॉफी, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सौ योगिता गोपीनाथ म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून दिल्या आहे. तसेच द्वितीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा ज्या सर्व ट्रॉफ्या आपल्या दिसतात समोर, चमचमत्या ट्रॉफ्या, त्या कैलासवासी अमृत भाऊ म्हात्रे आणि कैलास दीपक भाऊ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री मेघनाथ म्हात्रे दहागाव विभाग अध्यक्ष यांच्याकडून दिलेल्या आहेत. तसेच फलंदाज गोलंदाज क्षेत्रकासाठी कूलर आनंद शेठ म्हात्रे शौर्य एंटरप्राइजेस आणि संकेत ठाकूर शंभर ट्रान्सपोर्ट शिवशंभर ट्रान्सपोर्ट जनरेटरची सोय कैलासवाडी नथुराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार चंद्रकांत नथुराम ठाकूर यांच्या माध्यमातून सामना थोडासा थांबलाय. जसं थांबेल तसा वेळ जाईल. आज मेगा फायनलचा सामना आहे, त्यामुळं सहकार्याची अपेक्षा आहे. आपण बघूया, जो काही प्रॉब्लेम असेल तो निश्चितच दूर केला जाईल आणि खेळ लवकर चालू होईल, कारण प्रेक्षकसुद्धा मोठ्या संख्येनं ही स्पर्धा बघण्यासाठी आले. तुम्हा दोघांचा खेळ बघण्यासाठी इथं आलेला आहे. आणखी 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकामध्ये 78 धावांची गरज आहे. फार मोठं लक्ष्य पार करावे लागेल. ते लक्ष्य पार करण्याची धमक तर आहे. समोरच्या संघामध्ये मोठमोठे खेळाडू आहेत, पण तितकीच ताकदीची गोलंदाजी माहुल संघाची सुद्धा आहे.
हे सुद्धा विसरून चालणार नाही. बघूया थोडासा खेळ थांबलाय. हॅलो 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 चला सामना चालू होतोय. सामना चालू करा, लगेच सामना चालू करा. वेळ आपल्याकडे फार खूप कमी आहे. आज मेगा फायनलचा सामनासुद्धा खेळवायचा आहे. पहिल्या फेरीतला आपला हा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील पहिल्या फेरीत दुसरी इनिंग बघतोय. 1 षटक झालेलं आहे, 5 धावा काढलेल्या आहेत. मुरबी संघाला 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमकार पाटील आणि शुभम ठाकूर ही जोडी मैदानात पहिलं षटक संपलेलं आहे. कल्पेश माहुलकरचं तिथं झालं आहे 5 धावा. महेश मांडवकर गोलंदाजासाठी P2चं दुसरं षटक टाकण्यासाठी महेश मांडवकर येतात. बघूया कशा प्रकारे सुरुवात करते. मोठे हल्ले करावे लागतील. सामन्याचा विचार केला तर मोठं टार्गेट चेस करायचं आहे. यावेळचा चेंडू बॅकफुटचा मारण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू पसार होतोय. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षण होते. दरम्यानच्या काळात सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2नी वाढली जातोय. 7 धावा धावपलकावर लागल्या जातात. 1 बाद 7 अशी स्थिती सध्या मुरबी संघाची. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग सुरू झालेला आहे आणि तो पाठलाग सुरू असताना तो पाठलाग कशा प्रकारे करतात. पुढचा चेंडू बॅकफुटर जाऊन मारण्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण थोडासा चुकतोय. दोन्ही फलंदाज एकाच बाजूला आणि यावेळी होतोय घात आणि फलंदाज येतोय परत मैदानाच्या बाहेर. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीन मामावर, अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, हे बघीन मामावर, अगदी खोल्यावर. शुभम ठाकूर बाद होते. लक्ष नव्हतं. दोन्ही संघ कॉलिंग केलं तर ओमकार पाटील यांनी, पण मात्र शुभमचं लक्ष नव्हतं. त्यामुळं एकाच बाद 2 खेळाडू गेले आणि शेवटी शुभमनं ओमकारसाठी आपला बली दिला असं म्हणावं लागेल. दुसरा फलंदाज बाद होते. धावसंख्या झाली 7. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. शुभम मांडवकर आपल्या षटकाचा पुढचा चेंडू चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हलवार चेंडू फेकतोय. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग आणि आउट स्विंग दोन्ही बाजूने स्विंग करण्याची क्षमता असणारा खेळाडू. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्या अडचणीवर मात करून तुम्हाला यशाचं शिखर गाठता आलं तर तुम्ही सर्वोत्तम खेळ करू शकता. पण यावेळी ओमकार पाटीलसारखा मोठ्या मातब्बर फलंदाजाला सुद्धा ही गोलंदाजाचा हा गोल चेंडू उमटला नाही. यालाच म्हणतात क्रिकेट. कारण अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य असणारा खेळाडू ओमकार पाटील. पण यावेळी शुभमची गोलंदाजी महेशची गोलंदाजी लांबचे होते लाजेवा होते. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडूमध्ये हुकला जातो आहे. 11 लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न. 2 वेळा प्रश्न विचारला होता ओमकारला, पण दोन्ही वेळा त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अर्थात चेंडू गेले निर्धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रथमतः चांगली फलंदाजी. 83 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि तिथं मात्र धावा फक्त जमवल्या शकल्या ते 7. पुन्हा एकदा आडव्या मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. ओमकार पाटील ज्यांनी लगातार अनेक वेळेला षटकारांची बरसात केली आहे, तो फलंदाजाला मात्र यावेळी अभ्यासाची कमतरता दाखवतोय. तो मात्र हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर अशा प्रकारची गोलंदाजी सुद्धा बघायला मिळतोय. पण किती उशीर खामोश ठेवू शकेल. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय दणदणीत षटकार.
83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावपलकावर लागले जातात. अतिशय सुंदर अशी धून पुन्हा एकदा. त्या काळचा प्रवास संपूर्ण हा घोड्यावरचा असायचा. हजारो मैल घोड्याचा प्रवास करून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही नशापाणी केली नाही. पण आता आम्ही लक्झरी आणि AC गाडीमधून फिरतो तरीसुद्धा संध्याकाळी नशापाणी आम्ही करतो असतो. हा भाग झाला आहे. पण बघूया आपण क्रिकेटकडे वळूया. बॅक टू क्रिकेट. 13 धावा धावपलकावर लागलेल्या जातात. आणि आता मात्र कल्पेश माहुलकर ज्यांनी पहिले षटक टाकलं होतं, कडक या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू माहुल गावचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळ सध्या करताना दिसतोय. आणखी 70 धावांची गरज असेल. षटकं बाकी असतील 3. 18 चेंडू आणि 70 धावा. इथं मात्र जागा व्हावं लागेल आणि मात्र जागा झालाय. मारलाय सहज त्या फटका. पण यावेळी चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सीमा रेषाबाहेर. षटकार. हल्ल्याशिवाय प्रत्युत्तर राहिलं नाही. कारण तिथं आणखी 64 धावांची गरज असेल. संघाची धावसंख्या धावपटला होते 19. आणखी 64 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहे 17 चेंडू 64 धावा. इथं हल्ले करावे लागतील. आता मात्र एकेरी दुहेरी धावानं हा पल्ला गाठता येणार नाही. थेंबे थेंबे तळेसाचे आपण म्हणतो. पण आता थेंबा थेंबानं 83 धावांचं तळं साचणार नाही. त्यासाठी ढगफुटीच पाहिजे. आता गगनमार्गी षटकार मारला पाहिजे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअरला चेंडू टोलला जातं. क्षेत्ररक्षक तैनात. जिथं मिळतं 1 धाव. एका धावानं संघाचं धावपलक खाल्लं जातं. संघ जाऊन पोचते तो 20च्या घरात. 2 बाद 20. 83 धावांचा मोठा पाठलाग करायचा. ओमकार पाटील याच्या बॅटमधून आता एक षटकार एक चौकार. पण डॉट चेंडू बरेच निघाले आहेत. त्याचा विचार ओमकारसुद्धा करत असेल. यावेळचा चेंडू मोठा प्रहार केला जातोय. चेंडू येतोय खणखणीत दणदणीत. क्रिश कुशल म्हात्रे समालोचक कक्षाच्या अगदी वर षटकारासाठी. प्रेमनाथ कितीवन संघ मुरबीचा प्रेमनाथ कितीवन संघ मुरबीचा आहे रायगड जिल्ह्याची शान मुरबी गावाचं नाव घेणं मान रायगड जिल्ह्याची शान मुरबी गावाचं नाव घेणं मान आहे रायगड जिल्ह्याची शान मुरबी गावाचं नाव घेणं मान. मुरबी गावाचं नाव केलं महान या खेळाडूनं. या मुरबी गावच्या संपूर्ण खेळाडूंना निश्चितच त्याची धून आता आपण ऐकली. संघाची धावसंख्या धावपडला 26. आणि बॅटमधून सुद्धा ओमकार पाटीलच्या लगातार येतोय दुसरा षटकार. मधुर धून ऐकायला येतोय. 26 धावा. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा धावपलकावर लागल्या जातात. कल्पेश यावेळचा चेंडू सहजरा चेंडू क्लिक केला आहे. चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक उत्तम दर्जाचं होतं आहे. तितक्या दर्जाचं मात्र फेकी होते. 1 धाव मिळते ती संघाला. 1 धाव मिळते ओमकारला. संघाची धावसंख्या 1ने वाढली जात आहे. आणखी 56 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. उरलेली 2 षटकं 14 चेंडू आणि 56 धावा. प्रत्येक चेंडू मागं चौकार. अशा प्रकारचं समीकरण येऊन ठेपलं. यावेळचा चेंडू पॅडवर आदळला जातो आहे. लेग बिफरचं अपील केलं जातं आहे. अपील उचलून धरलं जातं आहे. इथं मात्र होते फलंदाज बाद. सत्तावीस धावपलकावर लागल्या जातात. यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. 56 धावांची गरज असेल. 13 चेंडू 56 धावा. अशा प्रकारचं समीकरण येऊन जल्लय. थोडा सामना कठीण होताना दिसतोय तो प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला. मुरबी संघानं अशा कठीण परिस्थितीत अनेक वेळा संघाला बाहेर काढले. ओमकार पाटीलनं मात्र फलंदाजी करतोय. अद्याप नाबाद आहे. ही जमेची बाजू. तर माहुलगावची जमेची बाजू की मुरबी संघाचं रेग्युलेटर फलंदाज बाद करतात आणि धावा होत देत नाहीत. जसजसा चेंडू डॉट जाईल तसा दबाव येऊन पोचणार तो मुरबी संघावर. कल्पेश माहुलकर आपल्या षटकातला दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू फेकणार. या चेंडूवर काय आकडा धरला आहे बघूया. चांगला फटका मारला आहे. काऊ रिजनमध्ये चेंडू येते. क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं होतं पण या चेंडूवर ओमकार धाव घेत नाही. 1 धाव झाली असते कारण ओमकारला माहीत आहे का येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जर 56 धावांची गरज जिंकायला काढायची असतील तर मला इथं आपल्या बॅटचा खाका दाखवावे लागेल. आपली बॅट आता मात्र मॅनातून बाहेर काढावी लागेल. यावेळी मात्र मोठे पटके आपल्याला मारावे लागेल. 12 चेंडू 56 धावा. प्रत्येक षटकामध्ये मागे 28 धावांची गरज. जिथे सुरुवात होत असताना 16.6च्या सरासरीनं वाटचाल करायची होती ती आत्ता येऊन टिपले 28 धावांची गरज प्रत्येक षटकामागं. अर्थात 56 धावांची गरज. 56 धावांची गरज. शॉर्ट मीटिंग झाली. कुठला गोलंदाजाचा वापर करावा. ओमकार शांत आहे. थांबला आहे. अर्थात कुणाची तरी वाट बघतोय अशा गोलंदाजाची ज्या गोलंदावर जास्तीत जास्त धावा मी जमवू शकेल
ही त्याची इरादा आहे, त्याची मानसिकता आहे आणि त्याचा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास हा विजयाचा ओंकार आहे, तर अंतःकरणाचा हुंकार आहे. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही खेळता, मग तो कुठलंही क्षेत्र असो, त्या आत्मविश्वासानं जर खेळत असाल तर क्षेत्रामध्ये तुम्हाला विजय संपादन करू शकता. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण अर्थात आपले रवी घरत. कारण कामगार क्षेत्रामध्ये आत्मविश्वासानं पाऊल टाकलं आणि आज अनेक संघटनांचं कामगार क्षेत्रामध्ये ते नेतृत्व करतात. याला बोलतात आत्मविश्वास. असाच आत्मविश्वास घेऊन आज या मुरबी संघाला फलंदाजी करावी लागेल, पण अशाच आत्मविश्वासाची गोलंदाजी करावी लागेल ती माहुल संघाला त्यांचे इतर गोलंदाज अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूवर निरुत्तर केलं. पुन्हा एकदा ओमकारला बऱ्याच वेळेला 6 ते 7 वेळेला निरुत्तर केलं या गोलंदाजानं. 11 चेंडू आणि 56 धावा. 11 चेंडू 56 धावा अशा प्रकारचं समीकरण बघायला मिळतं आहे. जसजसा डॉट चेंडू जाईल तसा सामना हातून निसटते की काय. यावेळी चेंडू लोपट एकूण चेंडू मारला चेंडू, पण या चेंडूवर एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. 1 धाव मिळतं आहे आणि 10 चेंडू आणि 55 धावा. 10 चेंडू 55 धावा अशा प्रकारचं समीकरण आलं आहे. समीकरण आता कठीण होते कारण प्रत्येक चेंडू मागं जवळजवळ आता 6 धावांची गरज लागेल. 5.5 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडू मागं षटकार हवा आहे. एकेरी दुहेरी चौकार होण्याप्रमाणे चांगला फटका येतोय, दर्जेदार फटका येतो. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावां करता. कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्याने घालतोय हिरा, कोणी कानाने घालतोय हिरा, कोणी गल्याने घालतोय हिरा, कोणी बोटाने घालतोय. 51 धावांची गरज आहे अद्याप सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 51 धावा. 9 चेंडू 51 धावा. यावेळचा चेंडू बघला तर वाडीश स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण तितक्यात दर्जाने चेंडू फेकला आहे. आजकालचं बदललेलं क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये 11चे 11 सर्वोत्तम खेळाडू निवडले जातात. मग कोणी फलंदाजी असेल, कोणी गोलंदाजी, कोणी क्षेत्ररक्षक. प्रत्येकाला आपला दर्जा दाखवावं लागतं, प्रत्येकाला आपला क्लास दाखवावा लागतो आणि तो क्लास दाखवला आज ओमकारनं. या फटक्यातून सहज सुंदर चेंडू जातोय सीमा रेषेच्या आरपार लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून 6 धावन करता. बजने दे धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा धिडक चिडक मल्हारी. 44 धावांची गरज आहे अद्याप. चेंडू बाकी आहे 7 चेंडू आणि 44 धावा. कंपल्सरी चेसिंग. यावेळी चेंडू अप्रतिम फटका. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार केला जातोय. आपला क्लास दाखवतोय ओमकार. चेंडू पाठवतोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावन करता. अडतीस धावांची गरज. शेवटचं षटक बाकी. 38 धावांची गरज. मागं सुद्धा आपण करण मडवी यांना बघितल्या धावा 38 धावा काढताना सुद्धा आपण बघितल्या होत्या पनवेलच्या टुर्नामेंटमध्ये. असं घडलं आहे क्रिकेटमध्ये. 5 चेंडूमध्ये 36 धावा. चांभारली संघाचा कर्णधार नाणेफेक सड्या. पण त्यासाठी सर्वोत्तमाची आस तुम्हाला लागली पाहिजे. ती सर्वोत्तमाची आस लागलेली असणारा इतर कुठल्याही गोष्टीकडे बघत नाही. ज्याचं उदाहरण चातक पक्षी. फक्त ढगातून बरसणाऱ्या पाणीच फक्त तो पितो. आजूबाजूला तले असतात भरलेले, पण तल्यातला पाणी तो घेत नाही, कारण त्याला आस असते सर्वोत्तमाची. आणि जेव्हा सर्वोत्तमाची अशी आस तुम्हाला लागते त्यावेळी तुम्ही उच्च दर्जावर आपलं प्रदर्शन करत असताना पोचत असता. याचं उत्तम उदाहरण मी देईन. अर्थात उरण समाजचे अध्यक्ष प्रसादजी भोईर यांनी समाजच्या क्षेत्रामध्ये आज घेतलेली गरुड भरारी सर्वोत्तमाची आस. ती सर्वोत्तमाची आस कुणाला लागली बघूया. इथं माहुल संघाला लागली की मुरबी संघाला. येणारे 6 चेंडू सांगतील. पुढचा चेंडू बघूया आपण. 6 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. ओमकार पाटील चांगला खेळ केला, आपला क्लास दाखवला आहे. पण साजेशी तो जी त्यांची फलंदाजी झाली आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हा प्रश्न पडलेला आहे. का ते नॉन स्ट्राईकला आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. 38 धावा. क्रिकेटमध्ये अनिश्चित आहे. क्रिकेट सांगू शकत नाही, काही होऊ शकतो. असे अनेक विक्रम आपण बघितले आहे. पहिला चेंडू, या चेंडू आणि बघा मी म्हणतो 38 धावा अशक्य असतात, पण यावेळी काय घडते क्रिकेट सांगू शकत नाही. वाईट बॉलचा इशारा मिळतात. 2 धावा. येणारे 6 चेंडू आणि 6 षटकारांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. ओमकार पाटील यांच्या नावावर अनेक वेळा विक्रम आहेत. त्यांनी केले, ते साध्य केले. त्याची पुनरावृत्ती इथं होईल का. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावांची गरज आहे. मुख्य चेक्षणे आलाय तो वाईट चेंडू. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा थोडीशी आशा निर्माण झाली. त्या आशेला पूर्ण करणार का. त्या चातक पक्षाप्रमाणे आस लागणार का ओमकारला त्या सर्वोत्तमाची. आणि ते सर्वोत्तम खेळ आज या मैदानावर बघायला मिळेल का. येणारे 6 चेंडू निर्णायक विजयासाठी. 6 धावांची गरज. पहिला चेंडू, पण यावेळी गोलंदाज हुशार होता, चाणाक्ष होता.
चांगली गोलंदाजी केली, चेंडू जातोय निर्धाव. पुढचा बॉल चांभारली संघाचा कर्णधार या. चांभारली संघाचा कर्णधार ताबडतोब लगेचच आपला यातून जिंकणाऱ्या संघाबरोबर आपल्याला नाणेफेकी करायची आहे. अतिशय महत्त्वाचा सामना असेल, 4 षटकांचा सामना तो असेल. दुसऱ्या फेरीतला सामना आपण बघणार. 5 चेंडू 36 धावांची गरज. यावेळचा चेंडू निर्धाव चेंडू जातो आहे. चांगली गोलंदाजी, अतिशय शांत क्रिकेट ओमकारच्या माध्यमातून आज जासईच्या मैदानात अपेक्षा होती की मैदानामध्ये बरसेल तो गरजेल, पण शांत क्रिकेट तो केला. चेंडू मिळाला, त्याने षटकार मारले, पण 17 चेंडूमध्ये 31 धावा मात्र त्यांनी काढलेल्या आहेत. 17 चेंडू 31 धावा. यावेळी चेंडू मारला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा रेषा बाहेर 4 धावांकरता. नितेश एकीवर आहे सर्वांची माय, तिच्या भेटीची आस सर्वांना लागलेली असते. आता मित्र आस लागली प्रेक्षकांना या पुढच्या सामन्याचा विचार केला तर चेंडू बाकी असतील ती 3 आणि विजयासाठी 32 धावा. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा जाणून घ्या सामन्याचा रिझल्ट काय आहे. तो प्रेक्षकांनी एखादा चमत्कारच मुरबी संघाला या स्पर्धेत परत आणले. अन्यथा माऊल संघाने 1 पाऊल पुढे टाकलं आहे स्पर्धेमध्ये. आपलं 1 पाऊल मजबूतरित्यानं पुढे टाकलं आहे. तो क्षण आता मात्र जवळ आलेला आहे. चेंडू बॅकफुटरचा मारण्याचा प्रयत्न, फोर हँडचा वापर केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतो आहे, जिथे मिळते ओमकारला 1 धाव. आणि आता एकेरी दुहेरी किंवा षटकारांसुद्धा काही होणार नाही हे सुद्धा सर्व प्रेक्षक जाणतात. त्यामुळे प्रेक्षकांना पुढच्या सामन्यातसुद्धा ओढ लागलेले आहे. अप्रतिम असा खेळ केला माऊल संघाने. तिन्ही आघाड्यांवर मुरबीपेक्षा सरस खेळ केला. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, तिन्ही आघाड्यांचा विचार केला तर तिन्ही आघाड्यांवर माऊल संघानं मुरबी संघाला परतून दिले नाही. पहिल्या षटकापासून हल्ले केले. पहिल्या षटकामध्ये मुरबी संघाच्या आल्या होत्या त्या 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 23 धावांची लयलूट केली होती, 25 धावांची लयलूट केली होती. तर बॅकफुटर पाडला मुरबी संघाला. तिथून मात्र मुरबी संघ फ्रंट फोरवर आलाच नाही. ओमकारपणे पहिल्या चेंडू चौकार मारला होता, त्यानंतर बरेच चेंडू त्याने डॉट खाल्ले आणि मग तिथून माऊल संघाच्या गोलंदाजी पाठीमागून वळून बघितलेच नाही. आणि तो पाठीमाग वळून न बघता विजयाचा झेंडा पहिल्या सामन्यामध्ये आपल्या खांद्यावर घेऊन अतिशय डौलदारपणे हा विजय त्यांनी संपादन केला. माऊल संघाचं अभिनंदन आणि मुरबी संघाचा आभार. या सामन्यामध्ये आपण आलात, या शृंखलेमध्ये आलात, आपलं प्रदर्शन केलं आणि त्याबद्दल तुमचं मडवी संघाच्याबद्दल आभार मानत जातं. आणि सामन्याचा सामनावीर नो डाऊट 1 मॅन आर्मी, ज्यांनी कडक खेळ केला, मग तो क्षेत्ररक्षक असो, गोलंदाज असो किंवा फलंदाजी, अर्थात कल्पेश माहुलकर ठरला जातो आहे या सामन्याचा सामनावीर. नाणेफेकीसाठी या लवकर माऊल संघाचा कर्णधार धावत. माऊल संघाचा कर्णधार या मेगा फायनलचा सामना आहे. अगोदरच उशीर झाला आहे, आम्हाला सहकार्यांची अपेक्षा आहे. या लवकर नाणेफेकी करण्यासाठी. आणि कल्पेश माहुलकर या सामन्याचा सामनावीर. अतिशय जबरदस्त फलंदाजी करून प्रेक्षकांची मनं ज्याने जिंकली तो कल्पेश माहुलकर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. जसा सामना चालू होईल तसा पुन्हा एकदा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. उरण समाजचे अध्यक्ष प्रसाद भोईर. प्रवीण पुढचा आवाज असेल, माफ करा, प्रवीण म्हात्रे यांचा. उरण समालोचन असोसिएशनचे एक शांत संयमी आमचे शिलेदार. त्याला विनंती असेल की या पुढचं समालोचन आपण करावं. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ज्या आवाजाची आस लागली, गोडी लागली, तो प्रसाद भोईर यांचा आवाज येईल. कल्पेश माहुलकर, मिस्टर कडक, काय जबरदस्त